दोस्ती गणिताशी, मैत्री गणिताशी याचा विचार करतो आहोत आणि 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिन हा आपण श्रीनिवास रामानुजन जयंतीच्या निमित्ताने तो साजरा केला. त्याच्यामध्ये मी अशी कल्पना मांडली की आपण 7 गणितज्ञांची ओळख करून घेऊ, परिचय करून घेऊ, त्यांचं योगदान काय हे आपण समजून घेऊ आणि त्यामुळे गणित सप्तर्षी असं मी त्याला नाव दिलं. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा श्रीनिवास रामानुजनच्याबद्दलची माहिती मिळवली. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण आर्यभट्टाबद्दलची माहिती मिळाली. आर्यभट्टानंतर वराहमिहीरनंतर ब्रह्मगुप्त, ब्रह्मगुप्तानंतर भास्कराचार्य हे प्राचीन गणितज्ञ झाले आणि अलीकडच्या काळामध्ये मग श्रीनिवास रामानुजन हे त्याच्यातले अलीकडचे आहेत. पण त्याच्यानंतर आणखी 2 गणितज्ञांची माहिती आपण मिळवली. त्याच्यामध्ये 2 गणितज्ञांची माहिती मिळवायची आहे. त्याच्यातलं एक आपण पाहिलं ते म्हणजे वैदिक गणिती शंकराचार्य. आणि आता आणखी एक 7वे जे गणित महर्षी, म्हणजे या ठिकाणी मी गणित महर्षी असं मुद्दाम का नाव देतोय की 7 हे ऋषीच आहेत. त्यांनी गणिताचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे, जगाला दिलेलं आहे. असे हे 7वे जे महर्षी आहेत त्यांचं नाव आहे दत्तात्रय रामचंद्र कापरेकर. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर. दत्तात्रय रामचंद्र याच्यामध्ये DR आहे. ते डॉक्टरेट झाले नाही पण त्यांना डॉक्टर कापरेकर असं म्हटलं जात होतं. त्याचं कारण आहे की हा मनुष्य एक माध्यमिक शाळेतला शिक्षक. कुठे होते ते? तर त्या ठिकाणी देवळाली, जिल्हा नाशिक या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे. आणि त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यांचा एक स्थिरांक 6174 म्हणून हा जगप्रसिद्ध अशा प्रकारचा स्थिरांक आहे. कॉन्स्टंट, कापरेकर कॉन्स्टंट म्हणून प्रसिद्ध आहे. मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जाणार आहे. 1980 साली नंदुरबारला मी होतो आणि नंदुरबारला कापरेकर सर त्या ठिकाणी एका व्याख्यानाला आलेलं आणि व्याख्यानाला ते आल्यानंतर इतका साधा मनुष्य, कोट टोपी, त्या ठिकाणी त्याच्या खिशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅलेंडर, त्याच्या खिशामध्ये जादूचे चौरस, त्याच्या खिशामध्ये गणिताच्या वह्या, अशा प्रकारचा तो साधा मनुष्य. आणि ते आले आणि त्यांचं ज्या वेळेला ते व्याख्यान झालं त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट फार चांगल्या प्रकारची सांगितली. काय सांगितलं त्यांनी की मी नाशिकहून नंदुरबारला ज्या बसने आलो त्या बसचा नंबर 6174 होता. त्याच्यानंतर मी ज्या कारमध्ये बसलो, स्टँडवरून मला घरापर्यंत नेणारी जी माणसं होती तर त्यांनी त्यांच्या कारचा नंबरसुद्धा 6174 होता. बघा, ज्या बसने आलो ते 6174, कारने गेलो ते 6174. आणि ज्यांच्या घरी मी जेवायला बसलो किंवा त्या ठिकाणी त्यांनी मला आदर सत्कार केला, त्यांच्या घरी गेलो तर त्यांच्या मुलाचा जन्म नेमका 6174 म्हणजे 6174 पुन्हा तिथं होतं. म्हणजे या ठिकाणी जे क्रिकेटमध्ये जसं ट्रिपल सेंचुरी करणारी काही माणसं आहेत तशा प्रकारे मला त्या दिवशी 6174 हा ट्रिपल वेळेला म्हणजे 3दा मला सापडला. तसा बसने आलो तर 6174, कारने चाललो त्या ठिकाणी 6174 आणि त्यांच्या घरी गेलो त्या मुलाचा जन्म दिनांक 6/1/1974 तो 19 काढून टाकला तर 6/1/74 म्हणजे 6174 पुन्हा तिथं आलं. हा माझा एक स्थिरांक म्हणून प्रसिद्ध झाला. कधी प्रसिद्ध झाला तर 1946 साली अमेरिकन त्या ठिकाणी एक मॅगझिन होतं, त्या मॅगझिनचं नाव होतं जर्नल ऑफ मॅथमॅटिक्स अमेरिका. हे जर्नल ऑफ मॅथमॅटिक्स अमेरिका याच्यामध्ये हा माझा ग्रंथ म्हणजे हा कापरेकर कॉन्स्टंट 6174 हा जगप्रसिद्ध अशा प्रकारचा कापरेकर स्थिरांक हा प्रसिद्ध झालेला आहे. हा अमेरिकन जर्नलमध्ये झाला. या ठिकाणी भारतामध्येही अनेक लोकांनी त्या ठिकाणी त्याचं स्वीकारलेलं आहे. आता हे काय आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी मग काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. काय सांगितलं त्यांनी की कोणतेही 4 अंक जर तुम्ही घेतले, 4 अंकी संख्या घेतली पण ती असमान अंक असले पाहिजे. सारखे अंक असायला नको, 1 1 1 1 2 2 2 2 3 3 3 3 असे नाही, सारखे नको. 3 सारखे असले चालतील, 2 सारखे असले चालतील आणि 4ही वेगळे असले तर फारच चांगलं. अशा प्रकारे जर संख्या असेल तर याच्यामध्ये एक लपलेली संख्या असते आणि ती लपलेली संख्या म्हणजे 6174 6174 ही लपलेली संख्या आहे. आणि मग ही लपलेली संख्या कशी असते हे शोधण्यासाठी मी अनेक प्रयोग केलेले आहेत.
मी ज्यावेळेला मुंबईला डोंबिवलीहून याला जो भेटीला जायचो रेल्वेने, तर गाडीचे नंबर मी बघायचो आणि त्याच्यामध्ये मला काही वेगवेगळ्या प्रकारच्या संख्यांचे शोध लागत गेले आणि त्याच्यामध्ये मला 6174 ही संख्या सापडली. काय ती संख्या ही जर आपण लक्षात घेतली तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या सोप्या होतात. आपण आपली प्रत्येक गाडी जी असते, कार असते, त्या कारवर 4 अंक दिलेले असतात बघा. RTOने त्या ठिकाणी 4 अंक दिलेले आहेत, पण काही लोक काय करतात, 27 नंबर लिहिलेला आहे, तर याचा अर्थ चुकीचा आहे तो, कारण त्याच्या RTOच्या पत्रामध्ये त्याने 0027 असं लिहिलेलं आहे. 185 लिहिलं असेल समजा, तर त्याच्या गाडीचा नंबर 0185 असा लिहिलेला आहे. 1 2 3 4 असं जर असेल तर म्हणजे 4 अंकी ही संख्या असतेच. आणि या 4 अंकांमध्ये लपलेली संख्या आहे 6174. ती कशी लपली आहे तर जर आपण विचार केला तर साधी गोष्ट आहे की काय करायचं की जे 4 अंक आहेत ते त्या ठिकाणी उतरत्या क्रमाने मांडायचे आणि नंतर चढत्या क्रमाने मांडायचे. उतरत्या क्रमाने मांडायचे, चढत्या क्रमाने मांडायचे आणि वजाबाकी करायची. आणि मग ती वजाबाकी केली तर 6174 त्याच्यामध्ये मिळतं. अशी ही वजाबाकी काही 4 अंकांमध्ये, 4 अंकी संख्येमध्ये पहिल्यांदा मिळते, काहींमध्ये दुसऱ्यांदा मिळते, काहींमध्ये तिसऱ्यांदा मिळते. काही संख्या अशा आहेत की त्याच्यामध्ये 7व्यांदा जे वजाबाकी करत करत आपण गेलो तर 7व्या वेळेला त्या ठिकाणी 6174 मिळतात. कधीही ते चुकत नाही. कसं असतं ते आपण जरा उदाहरणाने बघू आणि काही सोप्या युक्त्या तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यामध्ये 6174 पहिल्यांदाच कसे येतात ते पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. आपण काय करायचं की आपण एक विषमांक मांडणार आहोत. विषमांकी असे आपण मांडण्याचा विचार करू. 1 3 5 7 क्रमाने आलेले विषमांक 1 3 5 7 हे विषमांक क्रमाने. मग आता इथे त्यांनी काय सांगितलं की इथे तुम्ही काय करा की उतरत्या क्रमाने पहिल्यांदा मांडा आणि नंतर चढत्या क्रमाने मांडा आणि मग त्याची वजाबाकी करा. म्हणजे आता बघा 7 5 3 1 याच्यातून आपण वजा करणार आहोत 1 3 5 7. ही जर वजाबाकी आपण केली तर पहिल्याच राऊंडला आपल्याला 6174 मिळणार आहे. म्हणजे 11 मधून 1 आहे म्हणून आपण 11 घेतले, 11तून 7 गेले, इथे 4 आले. त्याच्यानंतर हातचा तो परत केला, 13 मधून 6 गेले, इथे 7 आले. त्याच्यानंतर परत गेला, 5 मधून 4 गेले, 1 आला आणि 7तून 1 या ठिकाणी 6 आले. 6174 ही पहिल्यांदा संख्या आपल्याला मिळाली. म्हणजे गंमत आहे बघा की 1357 नंबरची गाडी आहे आणि तिचा जर आपण हा विचार केला तर 6174 लपलेली संख्या पटकन कशी मिळते. हे अंक पहिल्यांदा आपण उतरत्या क्रमाने मांडायचे आणि नंतर जे अंक आहेत ते चढत्या क्रमाने मांडायचे आणि त्यांची घ्यायची वजाबाकी. ती वजाबाकी घेतली की बरोबर आपल्याला 6174 ही उत्तर ताबडतोब मिळतं. कोणत्याही 4 अंकांमध्ये हे उत्तर मिळतं, पण 4ही अंक समान नसावेत. समान नसले पाहिजे, नाही तर 2 2 2 5 5 5 अशा प्रकारे काही लोक गाडीचे नंबर घेताना RTOकडे विनंती करतात आणि 10,000 20,000 रुपये देतात. मला 55-55चीच गाडी पाहिजे, 55-55 नंबर द्या, अशा प्रकारे ते सांगितलं जातं. पण 55-55 या ठिकाणी त्याच्यातून 6174 ही संख्या कधीच मिळणार नाही. कारण 55-55 वजा 55-55 झिरो होऊन जातात, म्हणजे 6174 त्याच्यात मिळणार नाही. असमान जर अंक असतील तर त्याच्यामध्ये 6174 नक्की मिळतो, हे आपल्या लक्षात आहे. हे विषमांक आपण इथं मांडले 1 3 5 7. आणखी आपण दुसरं उदाहरण याच्यातलं घेऊ की 3 5 7 9 क्रमाने आहेत बघा. हे पण 1 3 5 7 हे क्रमाने आहेत, तसं 3 5 7 9 हे सुद्धा क्रमाने आहेत. मग याची जर वजाबाकी करायचं ठरवलं आपण तर 9 7 5 3 त्याच्यातून वजा केली आपण 3 5 7 9. म्हणजे इथे आपण जर ही वजाबाकी केली तर बघा 3तून 9 जात नाही, 13 मधून 9 गेले, हे 4 आले. इथे हातचा परत केला 8, 15 मधून 8 गेले, इथे 7 आले. त्याच्यानंतर परत एक हातचा गेला, 7 मधून 6 गेला, 1 आला आणि 9तून 3 गेले 7, 6174. म्हणजे पहिल्याच वजाबाकीमध्ये विषमांकी जर क्रमाने असतील तर पहिल्याच याच्यामध्ये 6174 हे प्राप्त होतं, असं पहिला त्याचा नियम आहे. मग तसं विषमांकांच्या बाबतीत आहे. म्हणजे या 2 प्रकारच्या संख्या आहेत, लक्षात घ्या, 1357 आणि 3519. तुम्ही असं म्हणाल की 7पासून मी सुरुवात केली
7, 9 आणि नंतर 1 घेतलाच नाही चालणार. फक्त एकच अंकाचा विचार करायचा आहे. म्हणजे 6 तर 9 पुढे 11 असं नाही. या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं. हे विषम अंक जर क्रमाने आपण घेतले तर इथे पहिल्याच याच्यामध्ये 61 74 आपल्याला मिळतात. आणखी आपण जर विचार केला, आणखी दुसरा प्रकार त्यांनी सांगितला तो म्हणजे सम अंकांचा. आता सम अंकांचा विचार करायचा. सम अंकांचा विचार करायचा म्हणजे पहिला अंक 0 हा सुद्धा एक अंक आहे. 0, 2, 4, 6 हे क्रमाने सम अंक. मग आता याच्यामध्ये आपल्याला तंत्र सांगितलं त्यांनी. काय तंत्र सांगितलं की उतरत्या क्रमाने मांडणं. म्हणजे 6, 4, 2, 0 उतरत्या क्रमाने. आणि चढत्या क्रमाने मांडायचं म्हणजे 0, 2, 4 आणि 6. आणि वजाबाकी करूया. वजाबाकी केली तर 0मधून 6 जात नाही. म्हणजे 10 घेतले आपण. 10 म्हणजे इथे आले 4, हातचा परत केला 5, 12मधून 5 गेले 7, हातचा परत केला 1, 4मधून 1, 3 गेले 1 आला. आणि हा 61 74 पहिल्याच राऊंडला या ठिकाणी आपल्याला 61 74 मिळतात. म्हणजे समअंकीमध्ये इथे मिळतं. जसं 0 पासून आपण स्टार्ट केलं. आपण समजा विचार केला की 2, 4, 6, 8 हे एवढंच येणार आहे. 2च येतात ह्या. त्याचं कारण आहे की तुम्ही 4पासून जर सुरुवात केली तर काय होईल, 4, 6, 8 आणि 0 येतो. तो पुढे 10 येतो. तर 10 मांडायचा नाही. म्हणजे 4च अंक मांडायचे. तर या ठिकाणी समअंकी हे 2, 4, 6, 8. आपण हे जर वजाबाकी केली तर लक्षात येईल बघा. 8, 6, 4, 2 वजा त्याच्यामधून 2, 4, 6 आणि 8. आणि हे जर उत्तर आपण काढलं तर 61 74 हे आपल्याला या ठिकाणी परत मिळतं. बघा 12मधून 8 गेले 4 आले, 7 आले, 14मधून 7 गेले 7, इथे 5 आले, 6मधून 5 गेले 1 आणि 8तून 2 गेले 6. 61 74 इथं. म्हणजे पहिल्याच राऊंडमध्ये मित्रांनो त्यावेळेला कॉपरेकर गमतीने असं म्हणाले की या गाडीचे नंबर जर तुमचे असतील तर या गाड्यांना धोका कधीच नाही, कधीही त्याचा ॲक्सिडेंट होणं शक्य नाही, असं गमतीने ते म्हणाले. ही गंमत आहे. कारण असं गाड्यांचं ॲक्सिडेंट केव्हाही होऊ शकतात, तो वेगळा मुद्दा आहे. पण अशा प्रकारे त्या ठिकाणी पहिल्याच राऊंडमध्ये पहिल्याच वजाबाकीमध्ये 61 74 येतात हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केले. आणखी त्यांनी तिसरा एक नियम सांगितला. तो नियम असा आहे म्हणजे पहिला नियम झाला विषमता, दुसरा झाला समता. आता तिसरा जो नियम त्यांनी सांगितला तो 1, 2, 3 किंवा 3, 2, 1 अशा प्रकारचा एक नियम त्यांनी सांगितला. हा 1, 2, 3 आणि 3, 2, 1 काय तर 1, 2, 3 याचा अर्थ त्या 4 अंकांमध्ये हे अंतर जे आहे ते 1चं अंतर, 2चं अंतर, 3चं अंतर या प्रकारे जर असेल तर आपल्याला काही गाड्या आपल्या त्यामध्ये 61 74 मिळतात. आता आपण संख्या मांडू बघा. हे पहिल्यांदा मी मांडतोय की 0, त्याच्यानंतर अंतर घेतलं आपण 1, 0, 1, 2 अंतर घेतलं म्हणजे एकापेक्षा 2 मोठे 3 आणि 3 अंतर घेतलं म्हणजे या ठिकाणी 6. बघा 0, 1 याच्यामध्ये अंतर 1, 1, 3 याच्यामध्ये अंतर 2 आणि 3, 6 याच्यामध्ये अंतर 3. म्हणजे 1, 2, 3 या अंतरामध्ये अशा प्रकारचे 4 अंक इथे जर असतील तर याच्यामध्ये सुद्धा 61 74 पहिल्यांदाच आपल्याला मिळतात. कसं मिळतात ती वजाबाकी करून बघू आपण. उतरत्या क्रमाने मांडला आपण 63 10 वजा 0 1 3 6 ही वजाबाकी केली तर इथे सुद्धा 0मधून 6 जात नाही. म्हणजे 10 ते 6 इथे 4 आले, 10मधून 6 गेल्यावर 4, हातचा परत केला 4, 11मधून 4 गेले 7 आले, त्याच्यानंतर हातचा परत केला 3मधून 2 गेले 1 आला आणि हा 6 जसा तसा आला. 61 74 हे 0 136 मध्ये पहिल्यांदा मिळालं. हे काय की 1, 2, 3 क्रमाने अंतरामध्ये अशा प्रकारचे जर गाड्यांचे नंबर आपल्या हे जर नंबर असतील, गाड्यांचे नंबर घ्या किंवा 4 अंकाने हे या ठिकाणी आपल्याला 61 74 याच्यामध्ये लपलेली संख्या ही आपल्याला मिळते. तसं आणखी आपण विचार करू. पुढे गेलो आपण की इथे आणखी पुन्हा आपल्याला घेते एकापासून सुरुवात केली समजा. मग याच्यानंतर काय होईल, एकाच्या पुढे 2 आला 1 अंतराने, त्याच्यानंतर 2 अंतराने आला 4, त्याच्यानंतर 3 अंतराने आला तो या ठिकाणी 7 आला. आणि मग हे जर आपण उलट्या मार्गाने मानलं
वजाबाकी 7, 4, 2, 1 आणि याच्यामधून आपण वजा केले 1, 2, 4, 7. ही वजाबाकी केली तरी 61 पहिल्यांदाच मिळते आपल्याला. एकामधून 7 म्हणजे या ठिकाणी 11 मधून 7 गेले 4 आले. आजचा 1 परत केला आपण 12 मधून 5 गेले 7 आले. त्याच्यानंतर 1 परत केला 4 मधून 3 गेला 1 आला आणि हे 61 हे आपल्याला या ठिकाणी मिळाले. बघा म्हणजे इथे 1, 2, 3 अंतराने जर मांडणी केलेली असेल, ही अंतरामध्ये 4 अंकांमध्ये 1, 2, 3चं अंतर म्हणजे इथे पहिल्या 2 मध्ये 1 अंतर, त्याच्यानंतर 2 अंतर, नंतर 3 अंतर असं जर आपल्याला असेल तर हे पहिल्याच राऊंडमध्ये 6174 ही वजाबाकीने या ठिकाणी लपलेली संख्या ही शोधता येते. मग 1, 2, 3 जसं आहे तसं 3, 2, 1चं पण आहे. 3, 2, 1चं कसं आहे ते आपण जरा बघूया. या ठिकाणी समजा 9 आपण घेतला आधी आणि 3 अंतर म्हणजे या ठिकाणी उलटा अंतर घ्यायचं म्हणजे 6, त्याच्यानंतर 2 अंतर म्हणजे इथे आले 4 आणि त्याच्यानंतर 1 अंतर म्हणजे या ठिकाणी 3. बघा म्हणजे 9, 6, 4, 3 म्हणजे इथे आपण काय केलं की 3 अंतराने 2 अंतराने 1 अंतराने. मग आता याची वजाबाकी करायची आहे. पहिल्यांदाच हे असं उलट्या क्रमाने मांडलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये उतरत्या क्रमाने मग याच्यातून आपण वजा करणार आहोत 3, 4, 6, 9. बघा ही पण वजाबाकी केली तर 3 मधून हे 9 जात नाहीत म्हणजे 13 मधून 9 गेले 4 आले. हातचा परत गेला 14 मधून 7 गेले 7 आले. हातचा परत गेला 6 मधून 5 गेले 1 आला आणि 9तून 3 गेले 6 आले. म्हणजे इथे 3, 2, 1चा पण या ठिकाणी एक क्रम तुमच्या लक्षात येईल. पहिला क्रम जो आहे तो 1, 2, 3 म्हणजे या ठिकाणी 4 अंकांमध्ये पहिल्या याच्यामध्ये 1 अंतर, दुसऱ्या याच्यामध्ये 2 अंतर, तिसऱ्या याच्यामध्ये 3 अंतर. किंवा उलट्या क्रमाने गेलो आपण तर पहिल्या याच्यामध्ये 3 अंतर, दुसऱ्या याच्यामध्ये 2 अंतर आणि तिसऱ्या याच्यामध्ये 1 अंतर. असं जर असेल तर पहिल्याच वजाबाकीमध्ये 6174 हे प्राप्त होतं. असे हे वेगवेगळे प्रकार आहेत. जर आपण लहान मुलांना विशेषतः वजाबाकी येत नाही. बघा मी आता इथे फेर मांडणी करून मांडलेलं नाही. वजाबाकीमध्ये फेर मांडणी करावी लागते. कशी करतात मुलं लक्षात येईल तुमच्या की 0 आहे तर तो खोडायचा आणि वर 10 लिहायचा. या पद्धतीने वजाबाकी केली जाते. हल्लीच्या पुस्तकांमध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. 1979 साली 1979 यामध्ये ही फेर मांडणीची कल्पना गणिताच्या पुस्तकात आपल्या बालभारतीने दिली आणि त्याच्यामुळे काय झालं की मुलांना हे खाडाखोड करण्याचं तंत्र त्या ठिकाणी करावंच लागलं. आता तुम्हाला गंमत सांगेल की 5000 मधून 187 वजा करायचे आहेत. समजा 5000 मधून 187 वजा करायचे, तिथे आहे 3 शून्य. मग हे 0 आहेत तर मग काय करावं लागतं की त्या शून्याला खोडायचं 10 वर लिहायचे. 10 मधून ते वजा करायचे 10 खोडून मग तिथे नंतर इकडचा 0 खोडायचा तिथे 10 लिहायचे, त्याला खोडायचं 9 लिहायचे. असे खोडाखोड करून मजलेच्या मजले त्या ठिकाणी वजाबाकीसाठी बांधावे लागतात आणि मग त्याची वजाबाकी अनेक प्रकारे चुकते मुलांची. पण ही गोष्ट जी आहे ती मी आता इथे तोंडी केलेली आहे. कारण आपण ज्या काळात शिकलो जुन्या काळामध्ये हे हातचा धरून आपण पटपट त्याचं उत्तर मिळवत होतो. ही वजाबाकी जर आपल्याला करता आली आणि मुलांनाही वजाबाकीची सवय लावणं हे कापरेकरांनी खरं 6174 सांगण्यासाठी या गोष्टी केल्या असं मला वाटायला. हा एक प्रकार 1, 2, 3, 3, 2, 1चा मी सांगितला. अशा किती संख्या आहेत तुम्ही शोधा. या जर तुम्ही शोधला तर तुम्हाला एक आनंद मिळेल. लहान मुलांना हे कामाला लावा. आपल्या कॉलनीमध्ये आपल्या घराजवळ किती गाड्या आहेत, 4 अंकी गाड्या सगळ्यांच्या आहेत. त्या 4 अंकांमध्ये लपलेली संख्या केव्हा मिळते याचा शोध घ्यायला त्यांना लावा अशी माझी विनंती आहे. हे 1, 2, 3, 3, 2, 1 हे एक तंत्र झालं. आणखी एक तंत्र आहे ते पण फार महत्वाचं तंत्र आहे. बघा ते जे तंत्र आहे ते असं की 0, 2, 4 आणि 4, 2, 0. अनेक लोकांना 420 या संख्येचं मोठं कौतुक असतं. बघा 420 म्हणजे खोटारडा, चोर वगैरे अशा प्रकारे काही वेळेला मांडलं जातं. हे 420चाही संबंध 0, 2, 2, 4 याचा संबंध या 6174 मध्ये म्हणजे लपलेली संख्या शोधण्यासाठी जर 4 अंकाची संख्या असेल आणि त्याच्यामध्ये हे अंतर जर आपल्याला मिळेल तर पहिल्याच राऊंडला आपल्याला 6174 मिळतात. एक उदाहरण आपण घेऊया. 0, 2, 4 याचं जे उदाहरण आहे ते कसं बघा की समजा त्या गाडीचा नंबर आहे 0, 0. त्याच्यानंतर याच्यामध्ये
हा 0 अंतर आहे, त्याच्यानंतर 2 अंतर इथं घेतलं आपण आणि 4 अंतर आहे म्हणजे 6 आहे. म्हणजे या गाडीचा नंबर 0026. मी ज्या कॉलनीमध्ये राहतो ते योगायोगाने एका गाडीचा नंबर उलटा आहे बघा, 6200 असा नंबर आहे. आणि मला बरं वाटलं की अशा नंबरची गाडी आमच्या कॉलनीमध्ये आहे. खूप छान वाटलं मला. हे 6200 हा नंबर आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याची जर वजाबाकी आपण केली तर काय होईल, उलटं उलटं मांडायचं इथे 0026 आणि ही वजाबाकी केल्याबरोबर 6174 पहिल्यांदा मिळतात बघा. 0मधून 6 जात नाही म्हणजे 10मधून 6 गेले, 4 आले, हातचा परत केला. 0मधून या ठिकाणी 3 म्हणजे 10मधून 3 गेले, 7 आले, हातचा परत गेला, 2तून 1 गेला, 1 आला आणि हे 6 बरोबर आहे. 6174 म्हणजे 0026. याच्यामध्ये काय तुम्हाला लक्षात येईल की अंतर पहिल्यांदा 0 2 अंकांमध्ये, दुसऱ्या 2 त्याच्यानंतरच्या अंकांमध्ये 2चं अंतर, त्याच्यानंतर पुढच्या जोडीमध्ये 4चं अंतर म्हणजे 0 2 4 अशा प्रकारे त्याचं जर अंतर असेल तर या ठिकाणी 6174 पहिल्याच राऊंडला या ठिकाणी मिळेल. आता आपण 420चाही विचार करणार आहोत. 420चा विचार करायचा म्हणजे कसं होईल ते बघा. आता आपण इथे 8 घेतला, समजा 8 घेतला आणि पहिल्या अंतरामध्ये 4 पाहिजे म्हणजे 8 नंतर इथे 4 आले म्हणजे 4 अंतर आलं. त्याच्यानंतर आपण काय केलं की 2 अंतर घ्यायचं म्हणजे 2 घेतला आणि 0 अंतर पाहिजे म्हणजे इथे 2 आलं. आता गंमत असे आहे बघा, आमच्या कॉलनीमध्ये याही नंबरची गाडी मला दिसली 8422 ह्या नंबरची गाडी आहे. आणि मग याची जर वजाबाकी केली तर 6174 मिळतात तर बघू आपण. आता हे क्रमाने मांडलेलेच आहेत, उतरत्या क्रमानेच ऑटोमॅटिक आलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यातून आपण 2 2 4 8 हे वजा केले. 12मधून 8 गेले, इथे 4 आले, हा इथे एक 5 आले, 12मधून 5 गेले 7 आले, हा 1 आला, 4मधून 3 गेला 1 आला आणि 8तून 2 गेला 61. बघा म्हणजे इथे कापरेकरांनी एकूण 4 नियम सांगितले की पहिल्यांदाच 6174 ज्या गाड्या किंवा 4 अंकांमध्ये येतात, 4 अंकी संख्येमध्ये येतात त्या विषम अंक क्रमाने, सम अंक क्रमाने, 1 2 3च्या अंतराने असलेले अंक किंवा 3 2 1च्या अंतराने असलेले अंक किंवा 0 2 4च्या अंक 0 2 4च्या अंतराने किंवा 420च्या अंतराने. 420 म्हणतो मी मुद्दाम, 4 2 0 म्हणा. तर या अंतरामध्ये जर आपले 4 अंक असतील, 4 अंकी संख्या असेल तर पहिल्याच राऊंडमध्ये 6174 येईल. मग आता काही लोक म्हणतील की पहिल्याच राऊंडला येणारे हे झाले सगळे, पण दुसऱ्यांदा केव्हा येतात, तिसऱ्यांदा केव्हा येतात. तुम्ही आता कुठल्याही 4 अंकांची त्या ठिकाणी मांडणी करून बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं. आपण एक उदाहरण मुद्दाम घेऊया. 5000 ही संख्या मुद्दाम घ्यायची आपल्याला. चार अंकी संख्या आहे 5000. मग आता याच्यामध्ये काय करायचं, हे उतरत्या क्रमाने मांडलेलेच आहेत. म्हणजे आता आपण काय करू, चढत्या क्रमाने मांडूया म्हणजे 0005. बघा आता वजाबाकी किती वेळा करावी लागेल ते लक्षात येईल तुमच्या. मग इथे हे 5 आहेत म्हणजे इथे 5 आले, इथे 9 आले, इथे 9 आले, इथे 4 आले. म्हणजे वजाबाकी केल्यानंतर मग इथे 6174 काय आले नाही. मग आता काय करायचं, या जी आलेली वजाबाकी आहे तिचे पुन्हा त्याच क्रमाने मांडणी करायची. म्हणजे आता आपण हा पहिला राऊंड झाला, त्याच्यानंतर मग काय करावं लागेल आपल्याला 9 9 5 4. बघा क्रमाने आपण मांडलं 9 9 5 4. पुन्हा वजाबाकी करायची म्हणजे 4 5 9 9 ही वजाबाकी केली. याच्यामधून 14मधून 9 गेले 5 आले, त्याच्यानंतर हातचा परत गेला 10, 15मधून 10 गेले, इथे 5 आले, परत गेला 9तून 6 गेले, इथे 3 आले, 9तून 4 गेले 5 आले, म्हणजे 53 55. इथे पण आपल्याला मिळालं नाही, दुसरी वजाबाकी आली. अशा वजाबाकीमध्ये 7 वेळेला वजाबाकी केल्यानंतर 6174 कोणत्याही 4 अंकी संख्येमध्ये मिळतोच, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पण आकडे वेगळे असले पाहिजे, आकडे वेगळे असावे. किंवा आता इथे 3 शून्य आहेत पण 1 अंक मात्र वेगळा, हे लक्षात येईल. 4 शून्य नाही घेतले आपण, 4 शून्यवाली गाडी पण नाही आहे, 1 1 1 वाली आहे किंवा 1 0 0 वाली गाडी आहे, 1000 आहे, 5000 आहे, 7000 आहे. अशा प्रकारच्या गाड्या खूप आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे गाड्यांचे नंबर 4 अंकी संख्या. कारण RTOने जी गाडी दिलेली असते, गाडीचा नंबर जो दिला आहे तो 4 अंकीच दिलेला असतो, हे वैशिष्ट्य आहे. फक्त मिलिटरीची जी गाडी असते त्याच्यावर वेगळे नंबर असतात आणि मिलिटरीने वेगळ्या प्रकारच्या गाड्यांचे नंबर दिलेले असतात.
तर इथे 53-55 आलं. आपण थोडं पुढे कंटिन्यू करू. इथे माझा पुन्हा 5 5 5 3, त्याच्यातून आपण वजा केले 3 5 5 5, म्हणजे 3मधून हे 5 गेले, हे 8 आले, म्हणजे 13मधून 5 गेले 8, त्याच्यानंतर 15मधून 6 गेले 9 आले, त्याच्यानंतर 15मधून 6 गेले 9 आले, हे 4 आले, म्हणजे 1998 आले. बघा इथे सुद्धा अजून आलेलं नाही. आता पुन्हा आणखी एकदा 9 9 8 1, त्याच्यामधून 1 8 9 9 बघा. मग इथे आले 18मधून 9 गेले 2, हे 18मधून हे 10 गेले 8, त्याच्यानंतर 9तून 9 गेले 0, त्याच्यानंतर 9तून 1 गेलं 8, 80 82 आले. बघा अजून आलं नाही. आता अजून पुढे जावं लागेल. 80 82 आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 88 20 लावावं लागेल. पुन्हा मग 0 2 8 8, परत इथे 0 म्हणजे 10मधून 8 गेले, इथे 2 आले, हातच्याला 1 आला, 12मधून 9 गेले, हे 3 आले, त्याच्यानंतर या ठिकाणी हातचा परत गेला, 8तून 3 गेले 5 आले, आणि हे 8 आले. म्हणजे हे 5वा राऊंड झाला आतापर्यंत. आता 6व्या राऊंडला तरी येतं की नाही ते बघूया आपण. 6व्या राऊंडला नक्की येणार आहे. कोणत्याही संख्येचा जर विचार केला 4 अंकी तर 7व्या राऊंडपर्यंत येतं. या ठिकाणी 5000चं उत्तर आपल्याला 6व्या राऊंडला नक्की मिळणार आहे. आणि मी ही संख्या पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं. काय लक्षात आलं? तुमच्या लक्षात येईल बघा. इथे 8 5 म्हणजे 3 अंतर आहे, 5 3 2 अंतर आहे, आणि 3 2 1 अंतर आहे. म्हणजे हे जर असेल तर याच्यात पहिल्यांदा येणार नाही. म्हणजे 8 5 3 2 वजा 2 3 5 8, म्हणजे 12मधून 8 गेले, इथे 4 आले, आजचा परत गेला, 13मधून 6 गेले 7 आले, आजचा 1 परत गेला, 5तून 4 गेले 1 आला, आणि 8तून 2 गेले 6 आले. बघा 6 वेळेला वजाबाकी केल्यानंतर 6174 मिळतो. म्हणजे 4 अंकी संख्येमध्ये 6174 नेहमीच मिळतो, हे सिद्ध करणारा हा माणूस. कापरेकर या गणितज्ञाने हे फार मोठं काम केलेलं आहे. आणि जगाच्या सगळ्या गणिताच्या इतिहासामध्ये कापरेकर कॉन्स्टंट हे त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळालेली आहे. विशेष आहे 1946 साली 1946 यांचं जे आयुष्याचं यांचा जो कालखंड आहे तो कसा आहे बघा. 17 जानेवारी 1905चा त्यांचा जन्म, आणि 4 जुलै 1986ला ते त्या ठिकाणी गेले. 1986ला त्या ठिकाणी दिवंगत म्हणजे वारले. आणि म्हणजे त्याच्यानंतरही त्यांनी या गणिताच्या अनेक गोष्टी केलेल्या आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे, जसं कापरेकर स्थिरांक म्हणून त्याला नाव दिलेलं आहे, कापरेकर कॉन्स्टंट, तशा प्रकारच्या आणखी त्यांनी काही वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या त्यांनी शोधलेल्या आहेत. त्यांची फक्त मी नावं बघतो. त्यांच्या जवळजवळ 16 प्रकारच्या वेगळ्या संख्या आहेत, 16 वेगळ्या. आणि हे कापरेकर म्हणजे कॉन्स्टंट हा 17वा. अशा प्रकारच्या संख्या आहेत. कोणत्या आहेत त्या बघा, नावं नुसते वाचून दाखवतो. एक 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 खरं म्हणजे एक एक तास आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यावर बोलता येण्यासारखं आहे. याच्यामध्ये डेमलो संख्या हा एक प्रकार त्यांनी शोधला, स्वयंभू संख्या हा एक प्रकार त्यांनी शोधला, संगम संख्या, द्विमुखी संख्या, वानरी संख्या, हर्षद संख्या, हस्तलाघव संख्या, आंदोलक संख्या, रिक्त भरण संख्या, विजय संख्या, विच्छेदनीय संख्या, तिरप्या झेपेच्या संख्या. रामानुजनने जो 1729 नंबर दिलेला आहे, आपण पहिल्या दिवशी पाहिलं, 1729 हा रामानुजन कॉन्स्टंट म्हणून जगप्रसिद्ध आहे. 1729 त्याच्या नावाने तो प्रसिद्ध आहे. त्याच्याही त्याने 6 प्रकार त्याच्यामध्ये घातले, आणि त्याच्यामध्ये त्याने 1729ची 6 रूपं हे कापरेकरांनी त्या ठिकाणी दाखवलेली आहेत. त्याच्यानंतर जादूचे चौरस. तो मनुष्य जादूचे चौरस खूप वेगवेगळ्या प्रकारचे करत असे. त्याच्या खिशामध्ये, कोटाच्या खिशात अनेक जादूचे चौरस असायचे. कॅलेंडर काढायचं आणि त्याच्यामध्ये ते दाखवायचं जादूचे चौरस कसे आहेत हे त्या ठिकाणी सांगायचे. 13 या संख्येवरचं त्यांचं प्रेम. 13 या संख्येला काही लोक म्हणतात अभद्र संख्या आहे, पण 13 ही चांगल्या प्रकारची संख्या आहे, गुणवान संख्या आहे. हे त्यांनी त्या ठिकाणी संख्येवरचं प्रेम हे 13 बद्दलचं दाखवलं आहे. आणि दत्तात्रेय संख्या, त्यांच्या नावानेच एक संख्या त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. अशा 16 प्रकारच्या संख्या. खरं म्हणजे 16 तास या ठिकाणी एक एक संख्येचं जर आपण अभ्यास केला तर मला असं वाटतं की खूप मोठं आपल्याला योगदान या माणसाने दिलेलं आहे, हे आपल्या लक्षात येईल. याच्यासाठी तुम्हाला ही सगळी माहिती जर घ्यायची असेल तर मी 3 पुस्तकांची मुद्दाम आपल्याला आठवण करून देतो. याच्यामध्ये एक पहिल्यांदा गणकयंत्र
मानव दत्तात्रय कापरेकर या नावाचं पुस्तक आहे. गणकयंत्र मानव दत्तात्रय कापरेकर. हे पुस्तक कोणी लिहिलं तर दिलीप गोटखिंडीकर नावाचे नाशिकचे शिक्षक आहेत आणि त्यांनी त्यांचे शिष्यच आहेत खरं म्हणजे, कारण ते नाशिकला असल्यामुळे देवळालीला ते नेहमी जायचे आणि कापरेकर सरांची त्यांचा कायमचा संबंध होता आणि त्यांनी परममित्र पब्लिकेशन मुंबई यांच्या मार्फत हे पुस्तक पहिल्यांदा प्रसिद्ध केलं, मानव दत्तात्रय कापरेकर या नावाचं. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला दुसऱ्या माणसाने जे लिहिलेलं पुस्तक आहे ते गणितानंदी कापरेकर. म्हणजे मी आज ज्या माणसाबद्दल बोलतोय त्याला मी गणितानंदी असं नाव देतो, गणिताचा आनंद देणार. गणितानंदी कापरेकर या नावाचं पुस्तक लिहिलं स.पा. देशपांडे यांनी आणि हे स.पा. देशपांडेंनी प्रोफेशनल पब्लिशिंग हाऊस यांच्या मार्फत ते पब्लिश झालेलं पुस्तक आहे मुंबईहून. त्याच्यानंतर आणखी एका तिसऱ्या पुस्तकाचा मी मुद्दाम उल्लेख करू इच्छितो, तो म्हणजे आधुनिक भारतीय गणिती. आधुनिक भारतीय गणिती या नावाचं जे पुस्तक आहे याच्यामध्ये आधुनिक भारतीय गणितज्ञांच्याबद्दलची खूप माहिती याच्यामध्ये आलेली आहे. याच्यामध्येही या गणितानंदी कापरेकरांबद्दल या देशपांडे सरांचंच पुस्तक ते आहे आणि त्यांनी खूप छानपैकी त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. हे विशेष अशा प्रकारचं पुस्तक आहे आणि विशेष आपल्याला वाटतं की आपल्याला हुजूर बदर नाव आपण ऐकलेलं आहे, आपण नारळीकर नाव ऐकलेलं आहे, आपण श्रीराम अभ्यंकर नाव ऐकलेलं आहे. अशा सगळ्या माणसांची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळेल. राईलकर सरांचं सुद्धा नाव याच्यामध्ये आहे. अशा प्रकारचं हे पुस्तक आहे आणि याच्यामध्ये कापरेकरांच्याबद्दल विशेष माहिती आहे. ती विशेष माहिती काय आहे मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. तर या 3 पुस्तकांचा जर आपण आधार घेतला तर आपल्याला त्या ज्या मगाशी 16 संख्या मी ज्या सांगितल्या त्या 16 संख्यांचा पण विचार आपल्याला या निमित्ताने करता येण्यासारखा आहे. आता हे कापरेकर जे होते ते एकदम गणितमय होते. मुद्दाम मी या ठिकाणी त्याच्याबद्दलची अशी माहिती सांगतो की ते इतके गणितमय होते की रेल्वे डब्यावरील संख्या पाहून त्यांच्या मनामध्ये काही सूत्र सापडतं का असा ते विचार करायचे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की डोंबिवलीहून ते व्हीटीला जायचे रेल्वेने त्या काळात, म्हणजे शिक्षक होण्याच्या आधीची गोष्ट आहे. आणि त्यांनी त्या गाड्यांचे नंबर जेव्हा पाहिले त्याच्यातून काही सूत्र मिळतं का या सूत्रांचा त्यांनी शोध घेतला. डेमलो हे डोंबिवलीवरून काढलेला डेमलो शब्द आहे बघा आणि हा कापरेकर सिद्धांत त्यांनी त्यावेळेला काढलेला म्हणजे कापरेकर म्हणजे कॉन्स्टंट हा त्यांनी पाहिला. अशी सूत्र त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आपल्या मोबाईल नंबरमध्ये मोबाईलचे जे नंबर आहे त्याच्यामध्ये 10 अंक आहेत बघा आणि या 10 अंकांचा शोध या माणसाने पहिल्यांदा लावलेला आहे. म्हणून नोकिया कंपनीने त्याच्या ऑफिसमध्ये या कापरेकरांचा पुतळा, आपला पुतळा म्हणतो मी, त्या ठिकाणी एक मोठा फोटो आहे आणि त्यांनी म्हटलं की यांनी आम्हाला प्रेरणा दिली म्हणून मोबाईलचा शोध या ठिकाणी लागलेला आहे. हे 10 अंकांचा शोध हा या ठिकाणी कापरेकरांचा आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे असेल तर दिलीप गोटखिंडीकर सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये याच्या संबंधी सविस्तर असं वर्णन केलेलं आहे आणि दिलीप गोटखिंडीकर हे कायम त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्यांना हे संपूर्ण माहिती होतं. त्यांचे ते शिष्य या ठिकाणी गणितछंद आनंद नावाचं मासिक ते चालवतात आणि त्या गणितछंद आनंदामध्ये नेहमी कापरेकरांच्या संदर्भातल्या माहितीचा त्या ठिकाणी प्रसार करण्याचं काम दिलीप गोटखिंडीकर आजही करतायत. मोठं काम करतायत ते, हे मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. आता गंमत अशी आहे की हे आधुनिक भारतीय गणिती हे पुस्तक ज्या वेळेला मला मिळालं आणि देशपांडे सरांनी ज्या वेळेला तो लेख लिहिलेला आहे विशेषतः म्हणजे या कापरेकरांच्या बद्दल आणि त्याच्यामध्ये मला जी माहिती मिळाली ती मला खूप आवडली. त्यांनी त्याला नाव दिले कापरेकर अभिसरण. कापरेकर अभिसरण हे प्रकरण वाचण्यात आलं आणि त्याच्यामध्ये आनंद असा झाला की आपल्या पुणे विद्यापीठामध्ये डॉक्टर कात्रे नावाचे त्या ठिकाणी गणित विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या हाताखाली एका माणसाने एमफिलचा एक थेसिस तयार केला. काय नाव त्यांचं नाव आहे ग.सु. गायकवाड. श्रीयुत प्राध्यापक ग.सु. गायकवाड हे कोपरगावच्या सद्गुरू गंगा महाराज वरिष्ठ महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक. रयत शिक्षण संस्थेचं जे कोपरगावचं महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये गणिताचे प्राध्यापक हे गायकवाड सर आहेत. त्यांनी पहिल्यांदा एमफिलचा थेसिस जो तयार केला तो कापरेकर अभिसरण नावाने केला, कापरेकरांच्या मार्गदर्शनाखाली. आणि विशेष म्हणजे नुसतं एमफिल झाले नाही, त्यांनी डॉक्टरेट त्याच्यावर संपादन केली आणि PhD त्या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. ते आजही कोपरगावच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतायत. मॅथमॅटिक्सचे चांगल्या प्रकारचे प्राध्यापक आहेत ते आणि त्यांनी त्यांच्या PhDच्या संदर्भामध्ये आणखी काही गोष्टी फार छानपैकी दिलेल्या आहेत. त्यांनी काय दिले ते बघा. निम्या लोकांनी या कापरेकरांनी दिलेल्या या कॉन्स्टंटबद्दल आणि त्यांच्या संख्यांवर अनेक लोकांनी संशोधनं केलेली आहेत.
कोणी कोणी केली त्याची एक लिस्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती फक्त मी नावं वाचतो. आपल्याला कोणाला इंटरेस्ट असेल तर आपण ते जरूर पाहू शकता. त्याच्यामध्ये VS जोशी सुरतचे म्हणजे गुजरातमधलं सुरत विद्यापीठामध्ये त्यांनी PhDचा त्यांनी प्रबंध याच्यावर लिहिला. त्यांनी स्वयंभू संख्या अनंत असतात हे सिद्ध केलेलं आहे PhDच्यासाठी कापरेकरांचा संदर्भ घेऊन. त्याच्यानंतर प्राध्यापक K. रामचंद्र हे टाटा मूलभूत संस्था म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही जी संस्था आहे TIFR ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये हे प्राध्यापक आहेत K. रामचंद्र यांनी पण त्यांच्या PhDच्या संदर्भामध्ये कापरेकरांचा संदर्भ घेतला. पाश्चात्यांच्या दृष्टीने जर विचार केला आपण पाश्चात्यांमध्ये जवळजवळ 8 लोकांनी याच्यावर संशोधन केलेलं आहे. त्यांची नावं फक्त मी वाचतो. पहिलं नाव आहे इरोडास, प्राध्यापक इरोडास. त्याच्यानंतर दुसरं आहे H. हासे आणि प्रिशेक यांनी त्याच्यावर संशोधन केलं. नंतर CW ट्रिक आणि जॉर्डन यांनी संशोधन केलं. KE. एल्ट्रिक्स, S. सॅंगॉंग यांनी संशोधन केलं. L. लुडिंग्टन यांनी संशोधन केलं. JF. लपेन्स यांनी संशोधन केलं. म्हणजे 8 नावं सापडलेली आहेत. आणखी कदाचित जास्त असतील आणि आजही काही त्याच्यावरचा रिसर्च हा चाललेला नक्कीच आपल्याला माहिती मिळतो. आपण डॉक्टर गायकवाडांशी जर संपर्क साधला तर ते मला वाटतं त्याच्या संबंधी आणखी जास्तीत जास्त माहिती देऊ शकतील. हे डॉक्टर गायकवाड सर रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगावच्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक आहे आणि डॉक्टर कात्रे त्यांचे गाईड होते. आणि डॉक्टर कात्रे हे गणित विभागाचे प्रमुख पुणे विद्यापीठाचे आता ते सध्या विभाग प्रमुख नाहीत पण अजूनही संशोधनाचं त्यांचं काम चाललेलं आहे. आणि भास्कराचार्य प्रतिष्ठान ही जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये डॉक्टर कात्रे सर काम करतात. मला विशेष असं वाटतं की 2 वर्षापूर्वी डॉक्टर कात्रे सरांनी प्राचीन भारतीय गणितज्ञांवर एक 15 दिवसाचा सेमिनार घेतला आणि या सेमिनारमध्ये त्यांनी चेन्नईचे त्याच्यानंतर त्रिवेंद्रमचे आयसरमधले आणि पुणे विद्यापीठातल्या या सगळ्या लोकांच्या व्याख्यानांची अरेंजमेंट केली होती. योगायोगाने मला त्या ठिकाणी जायला मिळालं आणि अनेक लोकांचं योगदान काय आहे तेही समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही त्याकडे केला. हे डॉक्टर कात्रे सरही पुण्यामध्ये आहेत आणि डॉक्टर गायकवाड हे सद्गुरू महाविद्यालय जे कोपरगावचं आहे रयत शिक्षण संस्थेचं त्याच्यामध्ये ते काम करत आहेत. यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि कापरेकरांवरचं प्रेमही आपल्याला या निमित्तानं दाखवतो. अशा या देवळा जिल्हा नाशिक इथला माध्यमिक शिक्षक त्याला त्या ठिकाणी MSc करता आलं नाही, त्याला PhD करता आलं नाही पण साधा माध्यमिक शिक्षक साधा वेश त्यांचा. आणि केव्हाही जेवण खाण करत असताना सुद्धा ते म्हणायचे की सगळं जे जेवण आहे ना ते आपण सगळं आत गेल्यानंतर एकत्र होतं. त्यामुळे गंमत अशी आहे की ते पहिल्यांदा भात खाऊन घेतील नंतर वरण पितील अशा प्रकारची स्थिती मी पाहिलेली आहे. कारण नंदुरबारला ते 3 दिवस होते आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था जेव्हा आम्ही करायचो त्यावेळेला त्यांचं एक लक्षात येईल की हे सगळं आपण सरमिसळ करून आतमध्ये एकत्र होतं. मग आपण हे वेगळं म्हणजे आपण एकत्र का करतो? लोणच्याचं त्या ठिकाणी बोट लावतो मग एकत्र करतो काही गरज नाही. म्हणले सगळं तुम्ही आतमध्ये एक एक घ्या आणि त्याचं सगळं पूर्णपणे मिश्रण हे आपोआप आपल्या शरीरामध्ये होतं. अशा प्रकारचं सांगणारा इतका गणितमय झालेला A+B+C अशा प्रकारे झेडपर्यंत सगळं एकत्र करणारा माणूस हा गणितमय अशा प्रकारचा गणितज्ञ. खरं म्हणजे त्याच्याबद्दलची फारशी माहिती ही गणिताचे जे रिसर्च वर्कर आहेत ते फार लोक त्याच्याबद्दलची माहिती देत नाहीत. पण आता मी या ठिकाणी जी माहिती दिली आणि परदेशातले लोकही त्याच्यावर जर रिसर्च करत असतील तर केवढा मोठा तो गणितज्ञ आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. त्यांनी ह्या गणितप्रेमींना मोठी देणगी दिलेली आहे. 2005ला म्हणजे 1905चा त्यांचा जन्म, 2005ला त्यांची 100वी जयंती साजरी झाली. नाशिकमध्ये मोठा प्रोग्राम झाला. दिलीप गोटखिंडेकरांनी खरोखर चांगल्या प्रकारचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं आणि देवळालीच्या त्या शाळेमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दलची बरीचशी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली होती. आणि त्यामुळे कारण गोटखिंडेकर सरांना खूप सहवास लाभला. आमच्यासारख्यांना त्याचं फारसं मिळालं नाही. फक्त नंदुरबारला जेव्हा ते व्याख्यानाला आले किंवा गणित संमेलनांमध्ये पुग वैद्यांनी जे अरेंज केलेलं होतं त्या पुग वैद्यांच्या माध्यमातून गणित संमेलनामध्ये कापरेकर यायचे आणि गणिताच्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना ते त्या ठिकाणी गमती सांगायचे आणि गणित सोपं कसं होईल, गणिताची भीती कशी नाहीशी होईल हे सांगण्याचा प्रयत्न या माणसाने आयुष्यभर केला. असा हा गणित महर्षी, त्याला वंदन करूया. आणि गणित सप्तर्षींचं 7 गणितज्ञांच्या बद्दलचं योगदान जे आहे ते या ठिकाणी आपण थांबवणार आहोत. योगायोगाने आपण विचार करायचा
की राष्ट्रीय गणित दिन 22 डिसेंबर एकच दिवस साजरा न करता आपण सप्ताहाचा विचार करा. सगळ्या गणित शिक्षकांना माझी विनंती अशी आहे की त्यांनी या 7 गणितज्ञांची माहिती मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. गणिताची गोडी कशी निर्माण होईल याच्याबद्दलची माहिती त्यांना द्या. आणि हे जर आपण केलं तर गणिताची भीती कमी होईल आणि गणितावरचं प्रेम वाढेल, गणिताची दोस्ती होईल, गणिताची मैत्री होईल, असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.